नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज विशेष म्हणजे राज्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। या पहिल्या दिवशी आज पाहतोय तर आझाद मैदानामध्ये सर्वत्र या ठिकाणी विविध मागण्यांसाठी बऱ्याचशा संघटना जरी एकत्रित आल्यात तरी देखील जे संतप्त असलेलं प्रकरण जे होतं परभणीचं, त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडाबद्दल या ठिकाणी आज परभणीकर आणि विशेष अनेक भीम संघटना या आझाद मैदानात एकत्रित आल्या आहेत। हा लढा आणि आता अखेरचा लढा हे या ठिकाणी सांगण्यात आला आहे। आज आपण पाहतो या मंचावरती विशेष म्हणजे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर परभणीचे आमदार राहुल पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे अनेक संघटना या ठिकाणी आहेत आणि न्यायासाठीची लढाई आता ही अखेरची लढाई आहे अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाला आता कितपत न्याय मिळते हे पाहणं देखील गरजेचं आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे विरोधकांना म्हणजे अगदी सत्ताधाऱ्यांना विरोधक हे धारेवरती धरण्याचा देखील प्रयत्न करतानाचं चित्र आज आपल्याला बघायला मिळेल। नेहमीच आता आपण पाहतोय की आजच्या ह्या सुरुवातीपासून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अगदी अधिवेशन संपेपर्यंत आता कुठल्या घडामोडी या ठिकाणी जोर धरतात हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे।